जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आपण जी सिरीज सुरू केलेली होती की प्रश्नांचे विश्लेषण किंवा प्रश्नाचे स्पष्टीकरण, तर आज काही असे प्रश्न घेऊन आलेले ज्याचं आहे की नवोदय स्कॉलरशिप NMMS श्रेया परीक्षा प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण इथं काहीतरी घेणार आहोत। तर तुमच्या बघा बोर्डवर तुम्हाला लिहून दिलेले आहे की 2 प्रश्न लिहून दिलेले आहेत। आपण घेणार बरेच प्रश्न घेऊ आज। तर पहिला प्रश्न तुमच्या याच्यावर लिहिलेला आहे बघा की 38 पुस्तकाचे वजन 494 kg आहे, अशा प्रकारच्या 154 पुस्तकाचे वजन किती? लक्षात घ्या, तुम्हाला दिले 38 पुस्तकाचे वजन 494 आहे, तर आपल्याला सगळ्यात अगोदर काढावं लागणार आहे एका पुस्तकाचं वजन। तर एका पुस्तकाचं वजन काढण्यासाठी मी तुम्हाला पद्धत सांगितली होती। कोणती पद्धत? कोणती? एकमान पद्धत। मग एकमान पद्धत काय म्हणते? एका संख्येवरून अनेक वस्तूची किंमत काढताना गुणाकार करावा व अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत काढताना भागाकार करावा, या पद्धतीला कोणती पद्धत म्हणतात? एकमान पद्धत म्हणतात। मग सगळ्यात अगोदर आपण एका पुस्तकाचे काढून घेऊ, अनेक याच्यावरून एकाची काढू, तर भागाकार करायचा आहे। किती येईल रे? 38 एक 38 उरले 3, नाही ना 14 का? किती उरले? 11। पक्का? सांग लवकर, करा करा। किती उरतात? प्रश्नच काय आहे आपला? 11 उरते तर, आणि इथे यायला पाहिजे 13, पूर्ण भाग केला 13 वर। मग आता आपल्याला एका पुस्तकाची किंमत मिळालेली आहे जी की आहे 13 kg। 13 अरे किलोग्राम मध्ये रे, वजन किलोग्राम मध्ये दिलेले आहे ना। पुस्तकाचे वजन किती? एकाची जर 13 असेल तर 154 ची किती? मग सरळ सरळ काय करायचं? गुणाकार करा। किती येतं उत्तर बघा? 13 52, 82 ला 2, हातचा आला 5, 13 5 65, 65 आणि 5 होता 70, 70 0, हातचे आले 7, 13 1 13, 13 7 20। मग 154 पुस्तकाचं वजन किती होईल रे? 2002 kg होईल। बघा एकमान पद्धत। आता सगळ्यात अगोदर आपल्याला एकाची माहिती नव्हती, अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत माहिती करण्यासाठी आपण काय केलंय? भागाकार केला। आणि आता एकावरून अनेकची काढण्यासाठी आपण याला काय केला? ज्याचं उत्तर आलेलं होतं 13, त्याचा केलाय आपण गुणाकार। दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की नीरवला 5 विषयात 73, 68, 76, 73 आणि 82 गुण मिळाले, तर त्याला सरासरी गुण किती गुण मिळाले? अरे सरासरी म्हणजे काय? दिलेल्या संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या। चला मग पाहू आपण काय ती। 73 प्लस 68 प्लस 76 प्लस 73 प्लस 82, एकूण संख्या किती आहेत बघा रे? 1 2 3 4 आणि 5। काय होते बघा? 6 6 3 2 5 6 5 11, 11 9 19, 19 आणि 3 22, 22 ला 2, हातचे आले 2, 7 1 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35 आणि 2 37। कसं केले ते पहा। किती होता? 37। आणि किती संख्या आहेत एकूण? 5। जरा भाग घाला। 7 5 35, 7 5 35, बरोबर ना? मग उरले किती? 2। 4 5 20, उरले 2, गेला पॉइंट 0, म्हणजे किती यायला रे? 74.4। त्याची सरासरी किती आली? 74.4। आता बघा सोपी पद्धत काय केली मी तुम्हाला ते सरळ सांगतो। मी याची बेरीज केलेली होती जी 2 आलती, बाकी किती आलता रे? 2 आलता। मी काय केलंय, याच्यात एक कमी आहे, याच्यात एक जास्त आहे। मग या 7ला सरळ सरळ इकडे देऊन टाकला 8चा, म्हणजे इथं पण 7 झाले आता आणि इथं पण 7 झाले, करेक्ट? मग 7 1 7, 7 2 14, 7 3 30, 7 4 7 5 35, आणि बाकी 2 आलेले ते टाकून दिली 37। डोकं लावा ना, 3 संख्येची बेरीज करता आली पाहिजे पटकन। कशी ती बी सांगतो नंतर, पहिले करा। ठीक आहे, मग आपली सरासरी किती आली आता? मग याचे 74.4। पहा आपला पुढचा प्रश्न आहे। 123 सदस्य एक काम 146 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात, तेच काम
पूर्ण करण्यासाठी 73 सदस्यांना किती दिवस लागतील? सिंपल ट्रिक लागेल, काहीच करायची गरज नाही. किती होते? 123 सदस्य होते. किती दिवसात करू लागले? 146 दिवसात. तर त्याला पूर्ण काम किती दिवसात करायचं? आता 73 दिवसात करण्यासाठी किती सदस्य लागतील? 73 एक 73, 73 दोन्ही 146 करून बघा, होऊन जाते. नंतर बे त्रिक 6, बे दुने 4, बे एक बे, म्हणजे आता त्यांना किती दिवस लागतील रे? तेच काम पूर्ण करण्यासाठी 73 सदस्यांना 246 दिवस लागतील. डी फॉर डेज, दिवस लागतील. त्यानंतरचा होता आपला प्रश्न, मुद्दत दिलेली आहे 2600. किती दिलेली आहे? 2600. व्याज दिला 1456. मुदत दिलेली आहे 8 वर्ष. तर व्याजाचा दर किती? अरे दराचं सूत्र माहिती नाही का? टाका ना दर. दर बरोबर व्याज गुणिला 100. भागाकारात काय? मुद्दल गुणिला मुद्दत. व्याज किती आहे? 1456 गुणिला काय करायचंय? 100. आणि मुद्दल किती आहे? 2600 गुणिला मुदत आहे 8. अरे या 2 शून्यानं 2 शून्य काटून टाका. ज्यानं भाग जातो तो भाग बघा कितीनं जाईल. भाग जातो का कुठं? चेक करा पहिले. भाग जाईल 8 न भाग जातो का बघून घ्या. चेक करा लवकर. 8 एक 8, 8 एक 8, उरले 6. उरले किती रे? बरोबर आहे ना? 8 आणि 6 14. मग 5 घेतले. 8 8 64. उरला 1, घेतला 0. 8 गुणे 16. म्हणजे यानं 8 न हे भाग कितीवर कटला? 182 वर कटला. मग 26 न 182 कितीवर कटतंय ते बघा. 182 भागीला 26. 26 जर 7 केलं, 7 का केलं? कारण शेवटी 2 आलं. मग 7च्या पाड्यामध्ये किंवा 6च्या पाड्यात 6 पर्यंत घ्यायचं. तर अशी संख्या शोधा ना ज्याचा एक स्थानातला अंक 2 असेल. 7 एक 7, 7 2 14, 6 एक 6, साइन 2 12, साइन 3 18, साइन 2 12. मग जर इथं 2 न जर गेलं असतं एकक यायला तर 12 उरायले, पण 26 दोन्ही 52 होतात है ना. त्याच्यानं 7 घेतलं. साइन 7 ची 42, 42 ला 2, 4 4, 7 एक 7 दोन्ही 14, 14 4 18. म्हणजे पूर्ण भाग कितीने गेला? 7 न देत गेला. म्हणजे व्याजाचा दर किती टक्के असेल? 7%. व्याजाचा दर 7%. पर्यायामध्ये कधी कधी टक्के देत नाही. पर्यायात कधी कधी टक्के देत नाही. पण जे 7 असेल तेच, नाही तर काही टक्के देतील आणि काही नाही देणार. जसं की प्रश्न असा आला 7% आणि 7. अशा टायमात जर दोन्ही वेळ झालं तर टक्के निवडायचं. काय निवडायचं? टक्के. पण जर आज बाकीचे सगळे दिले 6%, 5%, 2%, हे जर मोकळं दिलं तर तुमचं उत्तर काय राहायला पाहिजे? 7च राहायला पाहिजे. तर एवढं लक्षात ठेवा. 7%. तो व्याजाचा दर काढायला सांगितला होता, तर व्याजाचा दर किती आहे रे? 7%. तर बघा काय प्रश्न दिलेला आहे. 9 धावासाठी सचिनच्या धावाची सरासरी 77 होती. ठीक आहे. धावाची सरासरी दिली, म्हणजे 9 डावात त्याने किती रन केले ते माहिती नाही. पण ते काय म्हणते, 10व्या डावात त्याने 102 धावा केल्या. मग आधीच्या 9 डावात किती धावा केल्या तेच तर काढायचे. केल्यामुळे त्याच्या सरासरीत वाढ झाली. तर त्याची नवीन सरासरी किती? म्हणजे पहिली जी सरासरी होती 9 डावाची आपली ती होती 77. मग 10व्या डावात त्याने 102 धावा केल्या, सरासरी वाढेल ना. तर तीच काढायची नवीन सरासरी काय. मग काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? पहिले तर 9 डाव घ्या. 9 डावाची सरासरी होती 77. नंतर त्यानं 10व्या डावात किती धावा केल्या? 102 धावा केल्या. तर 10व्या डावात किती? 10व्या डावात किती? भाग जातो का? सरासरी वाढवायची ना. एक मिनिट. 9 डावासाठी सचिनच्या धावाची सरासरी गुणाकार. 10व्या डावात त्याने अरे धावा केल्या रे, सरासरी नाही, प्लस राहील. प्लस राहायला पाहिजे. पेन दे, पेन दे, पेन. जाऊ द्या. चला बघा, चेक करा काय करायचं. त्यानं धावा काढल्या, सरासरी दिलेली होती का?
नाही. मग आता काय होईल ते चेक करा बरं, कितीनं जाईल. सिंपल आहे की याच्यात एखाद्यात पॉईंट पडणार, ते भागाकार गेल्यावर पडणार आहे ना. मग सरळ सरळ आपण काय करू, याचा पहिले काय करू, गुणाकार करून घेऊ. 7 9 63, 63 शिला किती रे, 3, हातच्या आले 7, 7 9 6, 7 9 63, 63 आणि 6 69 प्लस 102, इथं 5, इथं 9, इथं 7, 795. वर्ग किती आले टोटल, 795 भागीला 10. तुम्हाला माहिती आहे जशाला तशी. एक पॉइंट आहे, एक पॉइंट द्या, त्याची नवीन सरासरी होईल 79.5. पहिले किती होती रे, 77. आता किती झाली, 19.5, म्हणजे 2.5% 2.5 न त्याची सरासरी वाढली 102 धावा केल्यामुळे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता, एका दुकानदाराने तांदळाच्या साठ्यातील 72% पोती विकली, 72% विकली. मग 100% जर 72% गेली तर राहिले किती रे, 23 का 28% पोती शिल्लक राहिली. तरीही त्याच्याकडे 23,100 तांदळाची पोती शिल्लक राहिली. आणि 28% म्हणजेच किती आहे, 23,100. तर तो विचारतोय की शिल्लक राहिली तर सुरुवातीला त्याच्याकडे पोती किती होती, तांदळाची पोती त्याच्याकडे सुरुवातीला किती होती ते काढा रे. कसं काढायचं, कोणती पद्धत घेता, घेता काढा पहिले. तर त्याच्याकडे जेवढी शिल्लक होती ती काढा, आणि त्याच्यानंतर किती राहिले 28, कितीनं भाग जातो ते बघा. आपण 28% त्याच्यातून मायनस केले बरं, किती राहतात पहा. आणि टक्के हे, तर टक्केचे 100 राहिले आपल्याला टाकायचे परत. हा करा आता. तर या 28 न याला भाग कितीवर जातो, 825 वर जातो. एकदा भागाकार करून पहा. म्हणजे 825 गुणाकारात 100 करायचे तर 2 शून्य लावून द्या. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे 82,500 पोती होती. किती होती, 82,500 पोती त्याच्याकडे सुरुवातीला होती. तर आपला प्रश्न आहे, आपला शेवट समोरचा प्रश्न. एक प्रवासी 7,425 मीटरचे अंतर 33 सेकंदात कापतो. तर त्या प्रवाशाचा वेग शोधा. आणि वेग कशा शोधायचा आपल्याला, किलोमीटर पर हवर. म्हणजे एका तासात किती किलोमीटर चाललंय त्याचा वेग शोधायचा आहे. मग वेगाचं सूत्र तर तुम्हाला माहित असेल पाहिजेच होतं. वेगाचं सूत्र काय, अंतर भागीला वेग है ना, अंतर भागीला वेग. पण सिंपल करण्यासाठी पहा, मीटर हे 33 दिले, तो मीटरचा आपल्याला किलोमीटर मध्ये करावं लागेल. मीटरचं किलोमीटर करण्यासाठी काय दिले तिथं, 18/5. म्हणजे इथं 7 4 2 5 7,425 गुणिला 18/5. काय केलं आपण 18/5. आधीचं काय होतं, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 5/18. आता मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं तर 18/5 उलट करायचं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. कितीनं भाग जातो ते पहा जरा, करा बरं. तर 5 एक 5, मी एक लिहितो, 5 एक 5, उरले किती रे 2, 5 चोक नाही ना, 5 एक 5 उरले 2, 5 चोक 20, 5 चोक 20 उरले किती ग 4, बरोबर आहे. 8 पंचे 40 उरले 2, 5 5 25. म्हणजे यानं पूर्ण भाग केला याला 1485 वर. किती वर गेला 1485. म्हणजे 1400 ला भाग केला. मग आता गुणाकार करा 18, 18 पंचे 90, 90 शिला 0 हातच्या आले 9, 18 8 18 पंचे 90, 18 सकी 108, 18 साती 126 आणि 18 8 18 8 144 आणि 9 153. 53 शिला 3 हातच्या आले 15, 153 शिला 3 हातच्या आले 15.
त्याच्यानंतर 18 1 18, 18 2 36, 18 54, 18 चौक 72, 72 आणि 15 72 आणि 15 87, उरले किती 8 उरले. 18 1 18, 18 आणि 8 24. मग आता विचार करा याचा एवढं गुणाकार आलाय 26,730. पण त्याने टाइम कशात विचारला आपल्याला किलोमीटर पर आवर आणि सेकंद किती देते 33. तर याला 33 न भागा, उत्तर किलोमीटर मध्ये येऊन जाते. 33 न जर भागलं तर हे पूर्णच्या पूर्ण कटतंय 810 वर. 810 वर म्हणजे एक प्रवासी तेवढं मीटरच्या अंतर 33 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती. म्हणजे एका तासामध्ये ते 810 किलोमीटर चालले. जर 33 सेकंदात एवढं मीटर जात असेल तर हुसेन बोल्ट देव जे 33 सेकंदात तेवढं मीटर चाललंय. किलोमीटर मध्ये केलं तर 7 किलोमीटर 425 मीटर पार करायला आहे 33 सेकंदात. एका तासात पहा किती असतात. 810 किलोमीटर चाललंय ते. किती 810 किलोमीटर पर आवर त्याचा ताशी वेग आहे. दुसरा प्रश्न होता आपला 10-10-30 म्हणजे 1,01,030 चे 40% किती. अरे टक्के दिलेले मांडा कशाला तसं. 10-10-30 गुणिला 40 भागीला 100. शून्याने गेला हा शून्य, या शून्याने गेला हा शून्य. पुढे पहा काय ते 4 त्रिक 12, 12शीला 2, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. नाही गलत झाले थांबा. 4 त्रिक 12, 12शीला 2, हातचा आला 1, 4 0 0 इथे 1 ला 1 राहील. 4 1 4, 4 1 4, परत 4 0 0 राहणार आणि 4 1 4. बापा 40 442, 40,442 म्हणजे 1,01,030 चे 40% होतात 40,412. 42 नाही 12. बघा एक टेबल 1,040 रुपयाला खरेदी केला आणि 777 रुपयाला विकला तर तोट्याची टक्केवारी शोधा. तोटा किती झाला तिथं पाहू पहिले. तोट्याचं सूत्र काय रे. खरेदी वजा विक्री. मग 1,036,777 करा किती राहते बघा. उत्तर सांगा मग तुम्ही लवकर. 259. तोटा किती झाला 259 रुपये तोटा झाला. मग टक्केवारी शोधायला सांगितली म्हणजेच काय कितीवर झाला 1,036 रुपयावर तोटा झाला तर शेकडा किती झाला सांगा. कितीनं भाग जातो. कितीनं भाग जातो. त्याने याला भाग द्यायला पाहिजे कितीवर 25 वर. तोट्याची टक्केवारी किती आहे 25%. आपला दुसरा प्रश्न होता ते पण पाहून घ्या आता. एका टाकीमध्ये 4,620 लिटर पेट्रोल ओतल्यानंतर देखील ती अद्याप 12% रिकामी होती तर त्या टाकीची एकूण क्षमता किती. अरे बाबा 4,620 दिलेली आपल्याला पेट्रोल ओतलं होतं पण 12% रिकामी आहे याचा अर्थ 88% भरली ती. 88% काय केलेली आहे भरलेली आहे. तर 12% दिले तर याचा अर्थ इथं गुणाकार 100 लागेल परत. तर किती लिटर आहे टाकीची क्षमता सांगा. किती कितीनं कितीवर भाग जाईल 88 न भाग घालावर कितीवर जातो. 88 जर भाग घातला याला तर भाग केलाय 52.5 आणि जर याचा गुणाकार केला 52.5 गुणिला 100 तर याच्यामुळे हा शून्य कट झाला आणि इथं राहिले 5,250. किती रे 5,250 लिटर त्या टाकीची क्षमता आहे.
है ना. अशा पद्धतीने आपण महत्वाचे काही 10 प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद.